मस्त वाटतंय। तर चला आपण आता डायरेक्ट ट्रॉफी विफी लागल्यानंतर आपण जी इनॉर्गेशन आहे ओपनिंग सेरेमनी तर ती बघू आणि मग आपल्या हळूहळू थोडंफार टिपण्याचा प्रयत्न करेन। सर्वच काही नाही होणार याच्यामध्ये, जेवढं होईल तेवढं पॉसिबल, जेवढं इंटरेस्टिंग मॅच असतील तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू। सुप्रभात मित्रांनो, मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे आमच्या कंपनीची टुर्नामेंट। तर मित्रांनो, आज आम्ही तिकडे चाललो आहे टुर्नामेंटसाठी। तर बॅट घेतली आणि आम्ही निघालो आहे टुर्नामेंटसाठी। तर चला बघू आपण आज काय काय घडतंय, काय काय मजा येते, आज सगळं बघू आपण। आणि माझ्या मागच्या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला जर त्या आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चालतं मग भेटू आपण आत्ता डायरेक्ट ग्राउंडवरती आणि आजचा जो पूर्ण दिवस आहे तो आपण एन्जॉय करू आणि बघू आपण काय काय मजा येते, कोण कसं खेळतं आहे, काय करतं आहे, हे आपण पूर्ण आज बघणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण ट्राय करेन की कमीत कमी व्हिडिओ छोटा बनवायचा, त्यामुळे व्हिडिओवरती कंटिन्यू राहा। आता भेटू आपण डायरेक्ट ग्राउंडवरती। तर ग्राउंडची मार्किंग चालू आहे, बाउंड्री मार्किंग। तर बाउंड्री मार्किंग होईल आणि सगळेजण येतील, मग आपण चालू करून तोपर्यंत आपण ग्राउंड बघू, खेळपट्टी बघू कशी आहे, पिच। तर मित्रांनो, अशी काही खेळपट्टी आहे बघा आजची। ग्राउंड एकदम म्हणजे सपाट आणि गुळगुळीत वाटतं, त्यामुळे बॉलर्सना थोडाफार बेनिफिट आहे। पण बॉल पण कोणते आहेत याच्यावर पण डिपेंड आहे। जर 70 बॉल असेल तर खूपच मार खाल्ला जाईल बॉलर, आणि जर नेव्हिया बॉल असतील तर त्यातल्या त्यात थोडाफार दिसेल। तर हे सकाळचं प्रिपरेशन, अजून भरपूर कामं बाकी आहेत। इथे ग्राउंडची जी थोडीफार साफसफाई चालली आहे, 30 यार्ड पूर्ण मारून घेतलं आहे, त्यानंतर बाहेरची बाउंड्री चालू आहे। एकंदरीत जर तुम्ही आउटफील्ड बघितली तर पूर्णपणे ग्रास आहे। हे बघा, ॲक्च्युली हे सीझनचं पिच आहे। पलीकडे तुम्ही बघू शकता त्या साईडला तर अकॅडमीची मुलं जी आहेत ती खेळत आहेत। मॉर्निंग त्यांची जी प्रॅक्टिस सेशन आहे तो चालू आहे आणि इकडे थोडेसे आपले जे प्लेयर्स आहेत, आपले कलिग्स आहेत, ते प्रॅक्टिस करताना दिसत आहेत। तर चला मंडळी, मग आजच्या दिवसात काय काय होतं ते बघू आपण। बरेच आता सगळेजण यायला लागलेत हळूहळू, तर सगळेजण हळूहळू यायला लागलेत। तर माझ्या मागे बघितलं तर किती ग्रीन वाटते, किती भारी वाटते बघा पिच। हे आहेत आमच्या टीमचे कॅप्टन प्रीतम। तर आता इथे मॅच टुर्नामेंटच्या ओपनिंगला चालू होते। अजून लॉस नाही पडलं, पूजा चालू आहे, ये लवकर। जय भवानी, जय शिवाजी। तर मंडळी, आता ओपनिंग सेरेमनी तर झालेली आहे मंडपच्या इथे। आता आपण चालू आहे ग्राउंडवरती, पिचवरती ओपनिंग पुन्हा एकदा होईल आणि मग आपले जे लॉट्स आहेत या मॅचेसचे, या टुर्नामेंटचे, ते लॉट्स पडतील आणि मग आपल्या जी टुर्नामेंट आहे आजची त्याला सुरुवात होईल। चला, तर मी हे प्लेयर्स आहेत आपले सगळे। तर हे आपली मुंबईची जर्सी दिसते, ही आपली टीम आहे। शकताय मस्तपैकी असं सर्कल झालेला आहे पूर्ण टीम्सचा, जे 8 टीम्स आहेत
IPLच्या फॉर्मॅटप्रमाणे सर्वांना जर्सी दिले, त्याचप्रमाणे सर्वांचा जो पेहराव बघताय तो IPLच्या प्रमाणे आहे. सर्व जर्सीज इथे ओपनिंग होईल आणि मग आपले मॅचेस जे आहेत ते सुरुवात होईल. तर मित्रांनो ह्या काहीच आपले जे आहेत या टीम्स आहेत. तर प्रत्येकाकडे मी जाऊन थोडा व्हिडिओ घेतो. हे हात दाखव. येणार येणार. धावून आले मी. हो चेन्नई सुपर किंग. Oh my God. RCB. जॉनी. अरे आपली इंडी द बिग हिटर दीपक बिस्ट. चलो तर मित्रांनो पहिली जोडी चालली आहे आमच्यातून, कारण की पहिलीच आमची जी आहे बॅटिंग आले. तर ही सलामीची जोडी आपली पहिली जी आहे प्रीतम आणि शैलेश हे दोघं मैदानात चाललेत आणि इकडे सेटअप पूर्ण झालाय. पंकजला पाठवा मध्येच एखादा बॅट्समॅन. चला मग आपण एन्जॉय करू मॅच. पहिलाच बॉल गेला वाईट. बघू पुढे काय काय होतं. पहिलाच बॉल मित्रांनो फोर मारलाय कव्हर वर. तो मात्र शैलेशच्या बॅटमधून भरपूर सर्व क्रिकेट त्यांनी आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये मात्र खेळले आणि यावेळी कॉर्पोरेट लीग ओसी प्रीमियर लीग सर्व दोनमध्ये मात्र समाजदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातो. झालं तर प्रीतम पाटील येतील टीमकडे ओपन करायची संधी मिळाली प्रीतम यांना. हलक्या त्यांनी संधीला गटावण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये तिथे मात्र चांगला फिरचा आपल्याला बघायला मिळेल. साईडला चेंडू वळवला की प्रेक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. त्यांचा सामना लवकर सुरू करा. GT संघासाठी 25ची सरासरी त्यांना प्रत्येक षटकामागे राखायची आहे. स्ट्राईक एंडला अजित, नॉन स्ट्राईकला सचिन. पहिलं षटक घेऊन राजेंद्र तयार. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक. व्यवस्थित खेळा, चांगली मॅच काढ. पहिला चेंडू सामना करतील अजित. उत्तम असा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने सीमारेषा पार. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू घेऊन अक्षय तयार. पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून आलेला फटका. चेंडू सीमारेषा पार. 2 चेंडूमध्ये पाहूया ते त्यांच्या बॅटमधनं काय कमाल करतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय तयार. आखो टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने टोलवला आहे. एका धावाने धावसंख्या झालेली आहे 24. साठी
मोठ्या फटक्यांची नितांत गरज. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा पुलचा फटका, चेंडू सीमारेषा पार आणि हा पंचांचा इशारा. षटकार. अक्षय पुन्हा एकदा तयार, सामना करेल मयूर. पाहूया मयूर आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो का. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उत्तम असा फटका खाली आणि चेंडू सीमारेषा पार. पहिला चेंडू मयूर यांनी सीमारेषा पार ठेवलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन यशरक्षाच्या हातात चेंडू स्थिरावलेला आहे आणि अशा प्रकारे गौरव हे बाद झालेले आहेत. मैच रुका थोड़ी देर के लिए, जो बॉडी गर्म हुई थी ना वो पूरी तरह से ठंडी हो गई. और फिर एक बार जब मैच शुरू हुआ तब गेंदबाज ने दिखाया कि मेरे में कितनी ताकत है और यहाँ से एक बड़े बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखाया. बल्लेबाज की बात की जाए तो राजू बैक टू द पवेलियन. राजू हो बाजू खा काजू. परत बोल. लेफ्ट हैंड में खेलेगा क्या. कोशिश खिलाड़ियों के माध्यम से शुरू की जा रही है. लाईव्ह मॅचेस चालू अगली गेंदबाज आणि तुम्हाला लाईव्हची स्क्रीन दाखवतो. उठा के मारा गेंद को वहाँ पे इथे तैयार लाईव्हची एक रन बड़ी स्क्रीन आसानी से पूरी दूसरी की कोशिश. बहुत देरी से आया और उसी बीच इन दोनों खिलाड़ियों ने 2 रन बड़ी आसानी से मुकम्मल कर लिए. इस दो के साथ टीम का स्कोर तेजी से बढ़ता हुआ जाकर रुकी 14 रन स्कोर कार्ड के ऊपर. फोटो पाठवले जरा. OCPL सीझन 2 मध्ये मला पहिलाच बॉलला अमोलला कॅच होती. अमोलला आणि तो प्रशांतची पण कॅच होती ना ती. हाताला तरी लावले. नाना पवार. पुढचा बॉल यावेळेस मात्र right into the slot आणि पावलं दाबलं. वन बाउन्स इनटू द फेस. 4 धावांसाठी येतोय धमाकेदार पद्धतीने. चेस केलं जाऊ शकतं. लपेटलं मित्रांनो. त्याला जर शैले विसरण मारले ना. पुढचा बॉल यावेळेस आणि पाहतच राहा. इतकी सुंदर आणि इतकी सुरेख फटकेबाजी. चौकारांची हॅट्रिक मात्र मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल होती. तब्बल 14 धावा कुठल्या जातात फलंदाज आपण पाहू शकाल. आनंद भुवार नाना यांच्या माध्यमातून चांगली खेळी. यावेळेस पुन्हा धावफलकावरती पहिल्या 5 बॉल वरती आपण नक्कीच येताना पाहतोय. बॉल पुन्हा एकदा मित्रांनो खूप मैदानाच्या आतमध्ये मारली. 4 समाप्त आणि टीमची एकूण धावा जास्त बॅटिंग तो लेगलाच 19 धावा. कमबॅक करना पड़ेगा. अमोल जी गोरी दूसरी ओवर लेके आते हुए अपनी टीम के लिए गेंद पर सिंगल बटोरी और खुद के बस स्ट्राइक को मेंटेन किया. यहाँ पे उड़ाकर मारने की कोशिश. दोस्तों क्या गुजरात किया है. जिस तरह से बल्लेबाजी कर रहे नाना के फिर एक बार गेंदबाज तैयार. यहाँ पे हर कहीं से खड़े खड़े खेलने की कोशिश है. दोस्तों में क्या है यहाँ पे ओवर कवर. फिर एक बार फटका सजाने की कोशिश. 1 रन बड़ी आसानी से पूरी. नाना पवार इनकी खासियत रही है दोस्तों. पहली 5-26 बॉल यहाँ पे उठा के मारने की कोशिश है. अच्छी फील्डिंग है. अच्छी फील्डिंग क्योंकि गेंद यहाँ से अगर छूटती ना दोस्तों तो 4 रन आ जाते थे खाते में. यहाँ पे सबसे गुजारिश रहेगी कि वक्त का सम्मान करे और जल्द से जल्द मुकाबले को शुरुआत करे. यहाँ पे गेंद हवा में फील्डर कैच ऑफ द टूर्नामेंट. क्या कैच को लपटा है दोस्तों. एक बार अगर ये प्रसाद की कैच आपको अच्छी लगी हो ना तो एक बार जरूर तालियां होने जरूरत है. प्रसाद क्या कैच पकड़ा है दोस्तों. एक हाथ से जिस तरह से पोलार्ड ने कैच पकड़ा था ना मुंबई इंडियंस के लिए, पूरी तरह से उस तरह की कैच बीच मैदान के अंदर ये प्रसाद. तर मंडळी आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आहे. फायनल मॅच आहे RCB वर्सेस गुजरात टायटन. तर आपण आजच्या फायनलच्या मॅचचा जो आहे
तो रिझल्ट काय ते बघू. ही मॅच झाल्यावरती आपण आता मॅचचा आनंद घेऊ. तर बघू आपण आता कोण जिंकते आणि कोण हरतंय. तर ही मॅच आहे फायनल. मागच्या वेळी सीएसके संघ चॅम्पियन ठरलेला अंडर द ओनरशिप ऑफ महेश राजमणी सर अँड अंडर द कॅप्टन्सी ऑफ विशाल जितेकर. यावेळेस पुन्हा एकदा विशाल जितेकर जिंकून देईल का? एक सामन्याकडे पहिला बॉल मानसला तयार. तो दोस्तों ये देखना चाहेंगे जो विराट कोहली पहिलाच बॉल मित्रांनो डॉट केलाय मानसने. आता बघू पुढे काय होतंय. 2 ओव्हरचीच मॅच आहे, फायनल आहे ती. सुंदर असा टोलवलाय. मित्रांनो संध्याकाळी जिथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये जे घेणारे चेंडू देखील ड्रायव्हर षटकारा वाचून जाते, परंतु इथे तुम्हाला षटकार मिळणार नाही. इथे तुम्हाला ताकद मात्र दुपटीची ताकद तुम्हाला लावावी लागणार आहे षटकार लागवण्यासाठी. नक्कीच कारण आपण पाहता येत नाही. काफी पंच करण्याची कोशिश की बल्लेबाज की गेंददार बल्ले में कोई संपर्क नहीं है. और गेंद की समाप्ति भिंडी गेंद जिस पे कोई रन नहीं होती. पूरी बार गेंदबाज विशाल तैयार. पिछले मैच में 5 ओवर में दिखा था इस्माइल की गेंदबाजी के माध्यम से बल्ला जिताने की कोशिश की. इस गेंद को खेला है सबसे सेफ जिसे कहा जाता है लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ द पिच से गेंद को चीरती जा रही है सीमा रेखा पार. 4 रन के लिए चौका. एक्स शतकातले 2 चेंडू शिल्लक. यावेळेस उंच वरून मारला. आता मात्र पुन्हा गोल कधी येतो. तेच मात्र दुसरा साथीदार प्रकारचा शेवटच्या चेंडूवर एक शेवट. तर नक्कीच आज संपूर्ण दिवसभर पप्पू एक अनुभवी खेळाडू आणि त्यांनी मात्र आपला अनुभव पुराणा चावल असं म्हणतात. तांदूळ जुना होता त्याची चव वाढते. लोणचं जितकं मोडतं त्याची चव वाढते. आणि खेळाडू क्रिकेटमध्ये एवढा मोडला मित्रांनो. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा होतो. त्याने चांगली कामगिरी केली. पहिल्या 2 षटकांचा खेळ समुदायाला जीटी मैदानात उतरला. गोल फिक्स लास्ट बॉल आली सिंगल. 13 धावा झालेल्या विजयासाठी 14 धावांची गरज गुजरात. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की लास्टच्या ओव्हरमध्ये खूप काही रन आलेले नाहीत. फक्त 14 रन पाहिजे टोटल. तर बघूया आता ही मॅच कोण जिंकते. कारण फारच इंटरेस्टिंग मॅच होणार आहे. लो स्कोरिंगची मॅच कधी पण तुम्ही बघितलं तरी इंटरेस्टिंग होते. सो आता आपण ही मॅच बघू की कोण जिंकते, जीटी की आरसी. फक्त 12 बॉलमध्ये 14 रन पाहिजेत. त्यामुळे आपण बॅटिंग बघू कशी आहे. विशाल जितेकर येण्याची संभावना आहे. तर बघू काय होते. 14 रन पाहिजे. 3 बॉल सुद्धा 3 बॉलमध्ये सुद्धा मॅच संपू शकते किंवा 1 ओव्हरमध्ये पण, किंवा ही मॅच अजून इंटरेस्टिंग पण होऊ शकते. तर त्याला तर पटकन बघू आपण. कारण जीटीची टीम आहे जी फायनल खेळण्यासाठी फिल्डिंगसाठी आलेली आहे. आणि RCBची आता बॅटरी येतील. विशाल बॉलर आहे सचिन, बॅट्समन विशाल. विशाल आणि कुणाल आहे बघा. तर फिल्डिंग मस्तपैकी सजवली आहे बघा जीटीने. आणि आता हा पहिला बॉल होतोय. पहिला बॉल आता सचिन टाकणार आहे, सचिन डोगरे. दुसऱ्या धावेची संधी आणि तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण प्रयत्न करत राहा मित्रांनो. ही पॉईंटसोबत एकदा खेळ करता म्हणजे जो अँकरची भूमिका निभावते तुमच्या खेळीमध्ये ते तुमच्याकडे अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. संख्या आहे इथे मात्र बाहेर फिटची अपेक्षा होती मैदानामध्ये. वाटलं इतकं सुंदर आयोजन आपण पाहिलं तर आपल्या आयोजकांनी केलेलं आहे. अगदी गवताला गरम गरी घालत बॉल चाललाय सीमा रेषेलगत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. होते मात्र चांगली फिल्डिंग. मात्र आता विजयासाठी धावसंघाची आवश्यकता असेल. 5 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धाव शर्यत अजून संपलेली नाहीये कारण अजून जिंकलेलं नाहीये. ते आपण व्यासपीठावरती यायचंय. मैं सभी मैनेजर्स की लीग से गुजारिश करना चाहूंगा कि आइए मंच के ऊपर अपनी तशरीफ फरमाइए. आपका स्वागत है इस प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी में. आने वाले 6 गेंदे और अभी भी जीत के लिए 5 रनों की जरूरत. कैसे जोर बैठे था आगे नहीं पेज नहीं जाता बॉल ट्रैक में. पहिलाच बॉल विशाल जितेकरच्या बॅटमधून
त्यांच्या गावाचा चौकार अजूनही वेळ असेल. ताज चीन आणि विजयासाठी एका धावेची गरज. चॅम्पियन is OCPL सीझन 2 चा चॅम्पियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की IPL मध्ये नाही पण इथे RCB जी आहे ती जिंकलेली आहे आणि तुम्ही जल्लोष बघताय. जल्लोष बघा त्यांचा किती आहे. ऑब्वियसली RCB जिंकलेली आहे. इतक्या वर्षाचं स्वप्न. आणि GT जी आहे ही सेकंड वरती आलेली म्हणजे रनर अप. हे मुंबई इंडियन्स वाले बघा कसे बसले तिथं. हा चला न्याय देता ऐसे नहीं कहा जाता यार. यहाँ पे किंग ऑफ द रिंग विशाल चितेकर, स्टाइलिश क्रिकेटर ऑफ पनवेल तालुका एंड रायगड जिल्हा. कॉंग्रॅच्युलेशन विशाल दादा. तर येस गळ्यांचं ताईज आहेत सर्वांच्या. खूप चांगला खेळ त्यांनी केला. आज खुश असतील मित्रांनो स्वतःच्या परफॉर्मन्स वरती. संपूर्ण OCPL ची टीम त्यांच्यावरती खुश आहे. RCBचा खेमा त्यांच्यावरती खुश आहे. विनोदजी काळे सर हे सर्वात जास्त खुश आहेत कारण की ट्रॉफी आली आपल्या घरी. बेस्ट fielder of this tournament is a player who has completed 6 catches, 6 beautiful catches in this whole tournament, and that prize goes to Vaibhav Sarunge. So I request Vaibhav Sarunge. Very good fielding by Vaibhav Sarunge. Congratulations. Very well bowled in this whole tournament and crucial. He used to bowl at the crucial moments and every match he gave his 100% and won the best bowler of the tournament award in this tournament. Big sixes we saw in the tournament. We saw the beautiful strokes, beautiful shots, but one of them who scored 95 runs in this whole tournament. The best batsman of this tournament goes to Prathamesh Patel. Sanjay Rao sir, to please felicitate him with this award. Sanjay Rao sir, Prathamesh Patel, the best batsman of this tournament. Beautifully played. 3 runs in this whole tournament. The player of the series, none other than Wonder Boy of OC, Vishal Chitekar. So yes, congratulations Vishal. Well played. And yes, after you stop clapping Vishal, you have to wait. Give this prize to Gujarat Titans. Whole team you have to come. Order you have to go. Whole team, yes. प्लेयर्स के लिए और आज विपर सर का एनिवर्सरी है तो यस यस इससे बड़ा गिफ्ट नहीं हो सकता मैडम. के चैंपियन OCPL सीजन 2 none other than RCB. So I'll request whole team, captain and team owner and Sanjay Rao sir, please honor this trophy. चलिए सब ओनर्स आना, सब ओनर्स बोलिए गणपति बप्पा. ಈ ಸಾಲ ಕಪ್ ನಮ್ದು. तर मित्रांनो अशा तऱ्हेने RCB जिंकलेली आहे आणि आजचा दिवस जो आहे तो खूप सुंदरपणे पार पडलेला आहे. तर मित्रांनो चला आता भरपूर वेळ झालाय तर आता आम्ही निघतोय. आता घरी जायला निघतोय आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की सांगा.